मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथ्स 1 या सब्जेक्टमध्ये पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकमध्ये विचारलं जाणार इल्यूस थिअरमचं पुढचं एक्झाम्पल असं आहे. इफ यू इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स रूट रूटमध्ये आहे एक्स रेस टू वन बाय टू प्लस वाय रेस टू वन बाय टू डिवाइड बाय एक्स रेस टू वन बाय थ्री प्लस वाय रेस टू वन बाय थ्री देन शो दॅट एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू टॅन यू डिवाइड बाय 12 ब्रॅकेटमध्ये 13 डिवाइड बाय 12 प्लस टॅन स्क्वेअर यू डिवाइड बाय 12. आता हे आपल्याला शो करायचे. तर सगळ्यात पहिलं जे दिलेलं आहे की यू इज इक्वल टू कोसेक इनवर्स रूट एक्स रेस टू वन बाय टू प्लस वाय रेस टू वन बाय टू डिवाइड बाय एक्स रेस टू वन बाय थ्री प्लस वाय रेस टू वन बाय थ्री हे आहे तसं घ्यायचं. सगळ्यात पहिली स्टेप आपण काय करतो, राईट साईडचा जो कोसेक इनव्हर्स आहे तो जर आपण लेफ्ट साईडला घेतला तर तो काय बनणार, कोसेक हा वाला यू आहे तसा हे बाकी सगळं राईट साईडचं रूट एक्स रेस टू वन बाय टू प्लस वाय रेस टू वन बाय टू डिवाइड बाय एक्स रेस टू वन बाय थ्री प्लस वाय रेस टू वन बाय थ्री आहे तसंच. आता यानंतर आपण काय सिम्प्लिफिकेशन करणार याचं, हे कोसेक यू आहे तसं इज इक्वल टू या रूटला आपण ब्रॅकेट रेस टू वन बाय टू असंही लिहू शकतो, बरोबर. तर या रूटला मी असं घेणार ब्रॅकेट या आतमध्ये एक्स रेस टू वन बाय टू प्लस वाय रेस टू वन बाय टू डिवाइड बाय एक्स रेस टू वन बाय थ्री प्लस वाय रेस टू वन बाय थ्री या व्हॅल्यू आहे तशाच. आणि रूटच्या ऐवजी मी घेणार ब्रॅकेट रेस टू वन डिवाइड बाय टू. आता यानंतर आपण काय करतो, तर ह्या दोन्ही पण ठिकाणचे म्हणजे इथला न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा जो एक्स आहे त्याला आपण कॉमन घेतो. मग या ठिकाणी काय मिळणार आपल्याला पुढं, हे कोसेक यू आहे तसंच. आता या ठिकाणचं एक्स रेस टू वन बाय टू हे कॉमन येऊन जाईल न्यूमरेटर मधलं, पण इथली त्याची जी पॉवर आहे ते ब्रॅकेटच्या आतमध्ये ब्रॅकेटची पॉवर वन बाय टू आहे ते पण या ठिकाणी मिळणार आहे तसंच रेस टू वन बाय टू. आणि डिवाइड मधलं आपण एक्स रेस टू वन बाय थ्री कॉमन घेतलेलं आहे. मग या ठिकाणचं एक्स रेस टू वन बाय थ्री कॉमन तर येणारच, पण या ठिकाणचं हे वालं त्याची जी पॉवर आहे ब्रॅकेट रेस टू वन बाय टू ते सुद्धा या ठिकाणी येणार. आणि आता ब्रॅकेटमध्ये आता काय शिल्लक राहते, न्यूमरेटर मधला एक्स रेस टू वन बाय टू आपण कॉमन घेतलाय त्या ठिकाणी आपण घेणार वन प्लस हे वालं वाय रेस टू वन बाय टू आहे तसं त्यातून एक्स रेस टू वन बाय टू कॉमन घेतलाय म्हणजे ते डिवाइड मध्ये येऊन जाईल. टोटल डिवाइड बाय इथला एक्स रेस टू वन बाय थ्री कॉमन गेलेला आहे मग त्या ठिकाणी येऊन जाईल वन प्लस वाय रेस टू वन बाय थ्री मधून एक्स रेस टू वन बाय थ्री कॉमन घेतलाय तर मिळणार वाय रेस टू वन बाय थ्री आणि डिवाइड मध्ये एक्स रेस टू वन बाय थ्री आणि हे टोटल ब्रॅकेट रेस टू वन बाय टू हे असे मिळते. आता जर पुढे आपण सिम्प्लिफाय केलं तर हे कोसेक यू आहे तसंच इज इक्वल टू आता एक्स रेस टू वन बाय टू आणि रेस टू वन बाय टू आहे. तर तुम्हाला माहिती आहे दोन्ही सुद्धा पॉवरचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होणार म्हणजेच मिळणार एक्स रेस टू वन डिवाइड बाय फोर टोटल डिवाइड बाय या ठिकाणी एक्स आहे तसा रेस टू वन बाय थ्री आहे आणि रेस टू वन बाय टू आहे. तर हे वन बाय थ्री आणि वन बाय टू दोन्ही सुद्धा पॉवर यांचं पण मल्टिप्लिकेशन हे मिळणार वन डिवाइड बाय सिक्स. आणि आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाय डिवाइड बाय एक्स आणि डिवाइड मध्ये सुद्धा वाय डिवाइड बाय एक्स आहे. तुम्ही डायरेक्टली याला फंक्शन ऑफ वाय डिवाइड बाय एक्स हे असं घेऊ शकता. आता हे जर आपण पुढे अजून सिम्प्लिफाय केलं या ठिकाणी बघा एक्स आणि एक्स आहेत तर सुरुवातीला हे वालं कोसेक यू आहे तसं मिळणार इज इक्वल टू इथं वरती सुद्धा एक्स आहे डिवाइड मध्ये सुद्धा एक्स आहे दोन्ही पण ठिकाणचा बेस एक्स सेमच आहे तो आपण घेतो एकदाच. आणि दोन्ही पण आता इथं मध्ये डिवाइड असल्यामुळं या ठिकाणचं पॉवरचं होऊन जाईल सबट्रॅक्शन म्हणजे वन डिवाइड बाय फोर मायनस वन डिवाइड बाय सिक्स हे वाला आहे तसंच एफ ऑफ वाय डिवाइड बाय एक्स. आता एकदम लास्ट स्टेप याची ही असणार आहे की कोसेक यू इज इक्वल टू एक्स रेस टू जे आता तुम्ही हे वाला कॅल्सीमध्ये सॉल्व्ह केलं वन डिवाइड बाय फोर मायनस वन डिवाइड बाय सिक्स तर हे डायरेक्टली बघा तुम्हाला असं मिळून जाईल वन डिवाइड बाय 12 आणि हे मिळतंय एफ ऑफ वाय डिवाइड बाय एक्स. आता याचं बघा सिम्प्लिफाय करून झालं. यामध्ये लेफ्ट साइडला जे कोसेक यू आहे ते आपलं फंक्शन आहे. ते आपला तर जो पुढे आपण युलर्स थेरम यूज करणार आहे त्यासाठी ते आपल्याला लागतं म्हणजे ते आहे एफ ऑफ यू. ते एफ ऑफ यू काय मिळाले, हे लेफ्ट साइडचं कोसेक यू बरोबर ही झाली आपली फर्स्ट व्हॅल्यू. आणि सेकंड इथं एक्सची जी पॉवर आहे ते असतं स्मॉल एन ते मिळाले वन डिवाइड बाय टू स्मॉल एन असं आपल्याला वन डिवाइड बाय टू मिळालेलं आहे. आता जर या ठिकाणी आपण युलर्स थेरम यूज केला या ठिकाणी घ्यायचं बाय युझिंग युलर्स थेरम
आता इल्डूस थेरमचा सगळ्यात पहिला फॉर्म्युला असा आहे, x ∂y x प्लस y ∂y इज इक्वल टू स्मॉल n इंटू एफ ऑफ यू डिवाइड बाय एफ डॅश यू. म्हणजेच स्मॉल n या ठिकाणी आहे 1 डिवाइड बाय 12, बरोबर. ते आहे तसं घेतलं. एफ ऑफ यू तर ते आहे कोसेक यू आणि डिवाइडमध्ये एफ डॅश यू आहे, म्हणजे या कोसेक यूचं डेरिव्हेटिव्ह. तर कोसेक यूचं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आपल्याला, मायनस कोसेक यू इंटू कॉट यू, बरोबर. आता एक कोसेक आणि कोसेक कॅन्सल होऊन जाईल, तर हे आपल्याला काय मिळणार, 1 डिवाइड बाय 12 आहे तसं, केवळ डिवाइड मधलं मायनस साइन या ठिकाणी मिळून जाईल आणि 1 डिवाइड बाय कॉट म्हणजे मिळतंय टॅन यू. बघा, हे असं आपल्याला ह्याचं सिंगल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये आन्सर मिळालं. तर आता याला आपण काय घेतो, इथलं जे या फॉर्म्युल्यामधलं जे काय आन्सर असतं त्याला आपण घेतो जी ऑफ यू. मग ते असं मिळतंय जी ऑफ यू इज इक्वल टू मायनस 1 डिवाइड बाय 12 टॅन यू. बघा, हे आपलं झालं. नेक्स्ट जो आपण सेकंड इल्यूस थेरम यूज करणार आहोत, इल्यूसचा फॉर्म्युला जो आपण सेकंड यूज करणार आहोत, त्यासाठी आपल्याला लागणारं फंक्शन म्हणजे झालं मायनस 1 डिवाइड बाय 12 टॅन यू. तो जर आता आपण फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला, तो फॉर्म्युला काय असतो, एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू जी ऑफ यू ब्रॅकेटमध्ये जी डॅश यू मायनस 1 आणि ब्रॅकेट कम्प्लीट. हा असा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं, या ठिकाणी इथं जी ऑफ यूच्या जागी हे मायनस 1 डिवाइड बाय 12 टॅन यू ही वाली व्हॅल्यू पुट करायची आहे आणि ब्रॅकेटमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. जर आपण बघा आता या ठिकाणी जर व्हॅल्यू पुट केली जी ऑफ यू, ते किती आहे, मायनस 1 डिवाइड बाय 12 टॅन यू ब्रॅकेटमध्ये जी डॅश यू म्हणजे या जी ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच मायनस 1 डिवाइड बाय 12 टॅन यूचं डेरिव्हेटिव्ह. तर हे मायनस 1 डिवाइड बाय 12 कॉन्स्टंट आहे, ते आहे तसं मिळणार आणि टॅन यू याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेक स्क्वेअर यू आणि हे पुढचं मायनस 1 आहे तसं. आता हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळून जाईल, हे मायनस 1 इंटू टॅन तर मिळणार मायनस टॅन यू डिवाइड बाय 12 ब्रॅकेटमध्ये. आता इथला डिवाइड मधला जो 12 आहे तो इकडं क्रॉसमध्ये इथल्या मायनस 1 ला मल्टिप्लाय करायचा. सगळ्यात पहिलं आता काय होऊन जाईल, हे मायनस 1 इंटू सेक स्क्वेअर यू तर मिळणार मायनस सेक स्क्वेअर यू आणि मायनस 12 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर मिळालं 12 आणि टोटल डिवाइड बाय 12. आता यानंतर आपल्याला काय करता येईल, या ब्रॅकेट मधलं सेक स्क्वेअर याचं पण मायनस साइन आणि 12चं पण मायनस साइन हे ब्रॅकेटच्या बाहेर घेता येईल. हे जर ब्रॅकेटच्या बाहेर गेलं तर हे दोन्ही सुद्धा टर्म प्लस येतील, कारण दोन्ही टर्मचं मायनस साइन आहे. ते जर ब्रॅकेट बाहेर गेलं तर दोन्ही पण प्लस मिळणार आणि या ठिकाणी ऑलरेडी ब्रॅकेटच्या बाहेर बघा मायनस आहे, मग ते मायनस मायनस होऊन जाईल प्लस, म्हणजे मिळतंय टॅन यू डिवाइड बाय 12 ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी मिळणार सेक स्क्वेअर यू प्लस 12. बघा, दोन्ही सुद्धा टर्म प्लस मध्ये मिळाल्या आणि डिवाइड बाय 12. यानंतर पुढची स्टेप काय करता येईल आपल्याला, टॅनचा बेसिक ट्रिगोनोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करता येईल. तो फॉर्म्युला काय असतो ते मी या ठिकाणी लिहितो बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. फक्त या फॉर्म्युल्यामध्ये, हा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, फक्त या फॉर्म्युल्यामधला मी थिटा रिप्लेस करणार, तो रिप्लेस करतोय मी यू ने. बघा, मग काय मिळणार, 1 प्लस टॅन स्क्वेअर यू इज इक्वल टू सेक स्क्वेअर यू. मग ह्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा या ठिकाणी आहे सेक स्क्वेअर यू. या सेक स्क्वेअर यू ला मी 1 प्लस टॅन स्क्वेअर यू ने रिप्लेस करू शकतो. मग इथं ब्रॅकेटमध्ये घ्यायचं 1 प्लस टॅन स्क्वेअर यू प्लस 12 टोटल डिवाइड बाय 12. आता फक्त आपल्याला यामध्ये काय करता येईल, तो ब्रॅकेट मधला टॅन स्क्वेअरच्या आधीचा 1 हा वाला 1 आणि हे प्लस 12 या दोघांची ऍडिशन घेता येईल. तर आपल्याला फायनली काय मिळते मग, टॅन यू डिवाइड बाय 12 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 12 म्हणजे या ठिकाणी मिळते 13 प्लस टॅन स्क्वेअर यू आहे तसं आणि टोटल डिवाइड बाय 12. आणि सगळ्यात लास्ट हा ब्रॅकेटच्या आतमधला डिवाइड मधला 12 तो या 13 ला आणि टॅन स्क्वेअर यू ला सेपरेट डिवाइड होईल, तर मिळणार टॅन यू डिवाइड बाय 12 ब्रॅकेटमध्ये 13 डिवाइड बाय 12 प्लस टॅन स्क्वेअर यू डिवाइड बाय 12. तर बघा, हे झालं आपलं याचं फायनल सोल्युशन.